लालबावटा सीटू कामगार संघटनेच्या वतीनं कागलमधील शाहू मेमोरियल हॉलमध्ये कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं। 1947 सालापासून आज तागायत देशाची जी प्रगती झाली आहे त्यामध्ये कामगारांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। हा देश अदानी आणि अंबानी यांनी उभा केलेला नसून तो सर्वसामान्य कामगारांच्या घामातून उभा राहिलाय। पण याच कामगारांना रस्त्यावर आणून हा देश अदानी आणि अंबानी यांच्या घशात घालण्याचं काम गेल्या 10 वर्षात जोरात सुरू आहे असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केला। आज जो आमच्या समोर इतिहास मांडला जातोय, या देशामध्ये अदानी अंबानीच्या श्रीमतीचे गोडवे गायला जात आहेत। प्रत्येक गोष्ट अंबानी अदानीच्या घशामध्ये घातली जाते आहे। त्या अंबानी अंबानीनं आणि अदानीनं हा देश उभा केलेला नाही, तर हा देश उभा केला तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, सर्वसाधारण कामगारांना घामातून हा देश उभा केलेला आहे। आणि तो देश उभा राहिलेला देश आज सर्वसामान्य कामगाराला रस्त्यावर आणून अदानी अंबानीच्या घशामध्ये घालण्याचं काम गेल्या 10 वर्षामध्ये जोरात सुरू आहे। छत्रपतींची गादी टिकवायची आहे की मोदींना वाढवायचंय असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। यावेळी त्यांनी मोदींच्या अच्छे दिनाच्या घोषणेची खिल्ली उडवली। असेच नरेंद्र मोदी यायचे एखाद्या हिरो सारखे तिकडून असे चालत 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 चालत, आणि आयुष्यामध्ये त्या माणसाने कधी उजवा हात तुम्हाला केलेला नाही, कधी पण नाही। आज पण कोल्हापुरात चोरून मारून जातील लोक बघायला, नाही असं नाही, पण हे आले की डावा हात, आणि मग डावा हात करून विचारायचे अच्छे दिन की झालं। हे माझे मित्र लागले उड्या मारायला, मग इकडं आमच्या महिला भगिनींना अच्छे दिन, मग त्या आणखीन लागल्या, मग इकडं तरुण पोरं बसलेली असली तिथं काय टाणाटाणच उड्या मारत असे, पण त्याने कधी अच्छे दिन येतील कोणाला ते सांगितलं नाही। आणि तुम्ही कधी विचारलं नाही, तुम्ही कधी विचारलं नाही की अच्छे दिन कोणाला येतील, आणि अच्छे दिन बघता बघता कोणाला आले ते तुम्हाला माहित आहे।